राज्यामधील रेशन कार्ड धारकांसाठी एकदम आनंदाची बातमी। रेशन कार्डवरती आता राज्यातील नागरिकांना 15 वस्तू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। महाराष्ट्र सरकार रेशन कार्डवरती 15 वस्तू अगदी मोफत देणार। पण रेशन कार्डवरती नेमकं कोणत्या वस्तू 15 मोफत मिळणार आहेत, त्या वस्तू कोणाकोणाला मिळणार आहे, या 15 वस्तू रेशन कार्डवरती मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्राची गरज पडणार आहे, त्यासाठी राज्य सरकारने काय पात्रता ठेवली, हा लाभ नागरिकांना किती तारखेपर्यंत मिळणार, त्याचा अर्ज नेमकं कुठे करायचा आहे, या सर्व गोष्टीसाठी हा व्हिडिओ फक्त 5 मिनिटं लक्षपूर्वक पहा। महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सरकारने या योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा खूप मोठा निर्णय घेतला। राज्यामध्ये सुरू असलेली अतिवृष्टी, त्यामुळे झालेले शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, तसेच लाडक्या बहिणी आणि शेतकरी हे सरकारवरती नाराज आहेत। यांची नाराजी दूर करण्यासाठी दिवाळी निमित्त राज्य सरकार आता रेशन कार्डवरती 15 वस्तू मोफत देणार। कालच राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली। यामध्ये दिवाळी निमित्ताने सर्वसामान्य जनतेला या 15 वस्तू मोफत देण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला। महाराष्ट्र सरकारने हा निर्णय आता नुकताच घेतल्यामुळे दिवाळीपर्यंत या वस्तू सर्वांना मिळणार आहेत। राज्य सरकारने नवीन धोरण लागू केले, त्यामध्ये 20 जिल्ह्यांना लगेच या योजनेचा लाभ मिळणार। आता आपण पाहणार आहोत कोणत्या कोणत्या व्यक्तीला या 15 वस्तू मिळणार आहे, या वस्तूंमध्ये कोणत्या वस्तू सरकार नागरिकांना देणार आहे, त्यासाठी कोणती कागदपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे, याचा अर्ज नेमकं कुठे भरायचा आहे, जेणेकरून दिवाळीपर्यंत या 15 वस्तू तुम्हाला मिळतील। सर्वसामान्य जनतेला या योजनेचा खूप मोठा फायदा होणार। पण 15 वस्तू मोफत देण्याचा देशामधील हा पहिलाच क्रांतिकारी निर्णय असावा। त्यामुळे आता आपण सविस्तर पाहूया रेशन कार्डवरती कोणत्या वस्तू मोफत 15 मिळणार, कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या लोकांना या वस्तू अगोदर मिळणार, कोण कोण यासाठी पात्र असेल, यासाठी मुख्य अर्ज कधी आणि कुठे करायचा, यासाठी कोणते कागदपत्र जोडायचे, याबद्दल सविस्तर माहिती आपण लगेचच चला जाणून घेऊ। पहा, आता महाराष्ट्रातील संपूर्ण लोक अगदी आनंदाने नाचणार आहेत, कारण की दिवाळी अवघ्या 15 ते 17 दिवसावरती आली। या निमित्ताने सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला। या निर्णयामध्ये आता रेशन कार्ड धारकांना 15 वस्तू अगदी मोफत देण्याचा निर्णय घेतला। एक प्रकारे रेशन कार्ड धारकांसाठी मोठं बक्षीसच म्हणावं लागेल, कारण की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे आता या योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे। लाडकी बहीण योजना ही योजना देखील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनीच चालू केली होती। गेल्या वर्षभरापासून महिलांना दर महिन्याला आता 1,500 रुपये मिळतात। कारणामुळे आता महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या योजनेची अंमलबजावणी झाली। आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार। या दिवाळी निमित्ताने तब्बल 15 वस्तूचं वाटप होणार आहे। तर या 15 वस्तू तुम्हाला मिळण्यासाठी नेमकं काय काय करावं लागेल, तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड पाहिजे, रेशन कार्ड व्यतिरिक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे, कोणत्या बँकेचं खातं यासाठी सरकारने अप्रुव्हल केलंय, सर्व गोष्टी आता आपण सविस्तर समजून घेतोय। आता बघा, अतिशय महत्त्वाचे निर्णय याच्यामध्ये घेण्यात आलेत, कारण की दिवाळी अवघ्या 17 दिवसावरती आली। पण या अगोदर गेल्या 1-2 आठवड्यामध्ये ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। तसेच राज्यामधील बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे पैसे देखील अडकलेले आहेत, कारण की लाडक्या बहिणीचे पैसे मिळण्यासाठी सरकारने नवीन नियम आणला, तो म्हणजे ई-KYC करणं। त्यामुळे अजूनही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील हप्ता अजून जमा झालेला नाही। KYC केल्याशिवाय तो हप्ता जमा होणार की नाही, त्यामुळे लाडक्या बहिणी अत्यंत नाराज झाल्या आहेत, कारण की ई-KYC करताना OTP येत नाही, वेबसाईटवरती एरर येतो, अशामध्ये लाडक्या बहिणींची ई-KYC कंप्लीट होत नाही। लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने दिवाळी निमित्ताने रेशन कार्डवरती या 15 वस्तू मोफत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला। पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक रेशन कार्ड धारकांना ई-KYC केलेलं असणं गरजेचं आहे। आता राशन कार्डची ही ई-KYC कोणी कोणी केली, कोणत्या वस्तू याच्यावरती 15 मोफत मिळणार, त्या वस्तू ज्या लोकांनी ई-KYC केली त्यांनाच भेटतील का, ज्यांच्या ई-KYC झाले नाही त्यांचं काय होईल, त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकं कोणत्या कागदपत्राची गरज पडणार, त्याचा अर्ज नेमका कुठे करायचा आहे, कारण की या सर्व 15 वस्तूचं वाटप दिवाळीला होणार, म्हणजेच अजून 14 ते 15 दिवसांनी याचं वाटप होणार। या दिवाळीला खूप कमी दिवस राहिले, त्यामुळे प्रत्येक रेशन कार्ड धारकांनी या गोष्टी लवकरात लवकर करून घ्या। त्यासाठी फक्त महत्त्वाची 2च कागदपत्र लागणार आणि ती प्रत्येक व्यक्तीकडे असतात, फक्त त्यासाठी प्रत्येकाला अपडेट करून घ्यावा लागेल। रेशन कार्डचा एक छोटासा प्रोसेस करायचा, ज्यामुळे या वस्तू तुम्हाला मिळतील। बघा, सरकारने कोणत्या 15 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतला याची यादी आपण पाहणार आहोत। त्यानंतर आपण याच्यासाठी पात्रता काय, त्यासाठी कोणती कागदपत्र लागणार, त्याचबरोबर त्याचा अर्ज कुठे करायचा, जेणेकरून दिवाळीला तुम्हाला या 15 वस्तू अगदी मोफत मिळतील। आता बघा, सरकारने कोणत्या वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतला। जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तर त्यामध्ये पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही। पहिली महत्त्वाची पात्रता ती म्हणजे
पांढऱ्या कलरचं रेशन कार्ड या योजनेमधून बाद करण्यात आले। फक्त केशरी आणि पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार। पिवळ्या आणि केशरी रंगाच्या रेशन कार्ड धारकांसाठी देखील काही महत्त्वाचे नियम आहेत। या 15 वस्तू बघा नेमका कोणत्या आहेत। बघा, कोविड काळापासून आतापर्यंत गहू आणि तांदूळ ती सरकारने मोफत देण्याचा निर्णय घेतला होता। च्या तारखेला देखील अनेक लोकांना गहू आणि तांदूळ रेशन कार्डवरती अगदी मोफत मिळतात। या वस्तू रेशन कार्ड धारकांना मिळतात हे तर सर्वांनाच माहिती आहे। याचबरोबर आणखीन काही वस्तू याच्यामध्ये ऍड करण्यात आल्या। वस्तू नेमकं कोणत्या कोणत्या आहेत आणि कोणाला देण्याचा निर्णय घेतलाय, अर्ज कुठे करायचा, काय कागदपत्र आहेत, काय पात्रता आहे, बघा नेमकं त्या कोणत्या 15 वस्तू मिळणार आहेत त्याबद्दल आपण लगेचच माहिती घेऊ। बघा, ज्या महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांच्याकडे पिवळ्या किंवा केशरी रंगाचा रेशन कार्ड असेल तर त्यांना बिनव्याजी 1 लाख रुपये कर्ज देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। ही पहिली वस्तू, हे पहिलं गिफ्ट सरकारने जनतेला दिलं। त्या घरामध्ये जास्तीत जास्त 2 लाडक्या बहिणी चालतात, त्यांच्याकडे जर पिवळं किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल त्याच महिलांना या कर्जाचा लाभ घेता येईल, म्हणजे त्यामध्ये आपल्याला 1ही रुपयाचा व्याज भरण्याची गरज पडणार नाही। कर्ज ही झाली एक गोष्ट, आणखीन 14 गोष्टी आहेत त्याचा नागरिकांना थेट फायदा होणार, कारण की त्या वस्तू रोजच्या वापरण्यामधील असतील आणि त्याचा फायदा घरगुती कामासाठी होईल। दुसरी वस्तू म्हणजे घरामधील गॅस सिलेंडर। घरातील महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असेल आणि त्यांचा अन्नपूर्णा योजना अंतर्गत त्यांनी अर्ज केलेला असेल, सिलेंडर मोफत मिळणार। त्याशिवाय रेशन कार्डवरती आपल्या सर्वांना गहू तांदूळ मोफत मिळतात हे सर्वांनाच माहिती आहे। पण दिवाळी निमित्ताने याच्यामध्ये सरकारने काही गोष्टी ऍड केल्यात, जसं की तेल, साखर, काही डाळ। अगोदर रेशन कार्ड धारकांना पिवळ्या आणि केशरी रंगाच्या रेशन कार्डवरती गहू तांदूळ बरोबर रवा, तेलाच्या पिशव्या, हरभरा डाळ, तूर डाळ, त्याशिवाय काही कडधान्य अगदी काही मोजके पैसे घेऊन ग्राहकांना दिले जायचे। पण कालांतराने रेशन कार्डवरती या वस्तू मिळायच्या बंद झाल्या। पण आता राज्य सरकारने महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलाय। कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षाही कमी आहे त्यांनाच फक्त पिवळा आणि केशरी रंगाचं राशन कार्ड दिलेलं आहे। अशा कुटुंबामध्ये कधी कधी दिवाळीचा किराणा भरणं खूप अवघड जातं, मग त्या कुटुंबातील दिवाळी योग्य पद्धतीने साजरी केली जात नाही। त्यासाठी घरामध्ये गरजेचा असतो तो किराणा। दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी घरात महत्त्वाच्या वस्तू लागतात, ते म्हणजे तेल, साखर, रवा, हरभरा डाळ, तूर डाळ, मूग डाळ, त्याशिवाय डालडा या देखील वस्तू उपयोगी पडतात। पण याच वस्तू किराणा दुकानामध्ये भरपूर महाग मिळतात। त्यासाठी राज्य सरकारने पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना या वस्तू रेशन कार्डच्या माध्यमातून द्यायचं ठरवलंय। त्यासाठी अगदी मोजके पैसे देऊन तुम्हाला या वस्तू रेशन कार्डवरती मिळतील, जेणेकरून प्रत्येक कुटुंबामध्ये दिवाळी आनंदाने साजरी केली जावी। पण सर्वांनाच या योजनेचा लाभ घेता येईल असं नाही, कारण की अजूनही बऱ्याचशा लोकांचं राशन कार्डचं ई-KYC झालेलं नाही। राज्य सरकारने गेल्या 5-6 महिने अगोदरच सांगितलं होतं प्रत्येक रेशन कार्ड धारकांनी त्यांचं ई-KYC करून घ्यायचंय। अगोदर ई-KYC हो ऑनलाईन पद्धतीने केलं जायचं, पण ऑनलाईन पद्धतीमध्ये अनेक अडचणी आल्या। त्यानंतर ही ई-KYC करण्यासाठी लोकल व्यक्तीला सांगण्यात आलं, ज्या ठिकाणी आपण राशन कार्डवरती धान्य घेतो त्या ठिकाणी ई-KYC सुरू करण्यात आली। त्यामुळे अजूनही आपण जर ई-KYC केली नसेल तर आपल्या जवळच्याच राशनच्या दुकानामध्ये जाऊन तिथे लगेचच ई-KYC करून घ्यायची आहे। ई-KYC करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, त्यासाठी मोजून आपल्याला 1 दिवस लागतो। ते आपला आधार कार्ड नंबर दिला जातो, त्यानंतर आपली फिंगरप्रिंट घेतली जाते, लगेचच रेशन कार्डची ई-KYC होऊन जाते। त्यामुळे अजूनही आपण जर ई-KYC केलं नसेल तर लगेच करून घ्या।